नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान सराव प्रश्न बघणार आहोत, जे की तुम्हाला नोंदणी व मुद्रांक विभाग, टी सी एस, आय बी पी एस, वनरक्षक, एम पी एस सी, एस एस सी, पोलीस भरती, रेल्वे आणि इतर सरळ सेवेच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ठरतील. तर आजच्या लेक्चरमध्ये आपला पहिला प्रश्न आहे, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठी विकसित झाली? तर मित्रांनो, पर्याय बघा, गंगा, यमुना, सरस्वती आणि सिंधू. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? सिंधू. हडप्पा संस्कृती ही सिंधू नदी खोऱ्यात विकसित झालेली एक प्राचीन नागरी संस्कृती होती. आपला दुसरा प्रश्न आहे बघा, भारतात हिवाळी संसद अधिवेशन कधी भरते? तर पर्याय बघा, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर, डिसेंबर, मार्च, एप्रिल, मे, जून. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय मित्रांनो? नोव्हेंबर, डिसेंबर. हिवाळी अधिवेशन हे सामान्यत नोव्हेंबरला सुरू होते आणि डिसेंबरपर्यंत चालते. आपला प्रश्न तिसरा आहे मित्रांनो, भारताची राजधानी आधी कोणती होती? तर पर्याय बघा, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि लखनौ. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? कोलकाता. 1911 पूर्वी ब्रिटिश भारताची राजधानी कोलकाता होती. आपला चौथा प्रश्न आहे मित्रांनो, बायोगॅसमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो? तर पर्याय बघा, ऑक्सिजन, मिथेन, हायड्रोजन आणि नायट्रोजन. तर बायोगॅसमध्ये कोणता वायू असतो? तर मिथेन असतो. बायोगॅसमध्ये सुमारे 55 ते 65% मिथेन असतं. आपला प्रश्न पाचवा आहे, पृथ्वी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? पर्याय बघा, 5 जून, 22 एप्रिल, 14 नोव्हेंबर, 1 मे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय मित्रांनो? 22 एप्रिल. पर्यावरण जागृतीसाठी 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिवस साजरा केला जातो. आपला 6 नंबरचा प्रश्न आहे, नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? म्हणजे कोणाचा ग्रंथ आहे हा? तर पर्याय बघा, भरतमुनी, पतंजली, कालिदास आणि चरक. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? भरतमुनी. नाट्यशास्त्र हा नाट्य आणि नृत्यशास्त्राचा प्राचीन ग्रंथ आहे. आपला 7वा प्रश्न आहे बघा, भारतातील सर्वात मोठा राज्य क्षेत्रफळानुसार कोणतं आहे? सर्वात मोठं राज्य कोणतं आहे भारतातील क्षेत्रफळानं? तर पर्याय बघा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? राजस्थान. आपला 8वा प्रश्न आहे, ICUमध्ये आयचा अर्थ काय आहे? पर्याय बघा, इंटरनल, इंटेन्सिव्ह, इमिडिएट, आयसोलेटेड. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? इंटेन्सिव्ह. ICUचा फुल फॉर्म काय होतो? इंटेन्सिव्ह केअर युनिट, म्हणजे गंभीर रुग्णांसाठी. आपला 9 नंबरचा प्रश्न आहे बघा, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर पर्याय बघा, 28 फेब्रुवारी, 1 मार्च, 5 सप्टेंबर आणि 15 ऑगस्ट. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी 1928 रोजी CV रमन यांनी रमन प्रभाव शोधला. त्यामुळे हा 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. आपला 10 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, हरितगृह वायू कोणता आहे खालीलपैकी? तर मिथेन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हायड्रोजन. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? मिथेन. मिथेन हे प्रमुख हरितगृह वायूपैकी एक आहे. मित्रांनो, 11 नंबरचा प्रश्न आहे बघा आपला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? तर मित्रांनो, पर्याय बघा, 15 ऑगस्ट, 14 एप्रिल, 26 जानेवारी आणि 2 ऑक्टोंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर काय या प्रश्नाचं? 14 एप्रिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. मित्रांनो, 12 नंबरचा प्रश्न आहे बघा आपला, GDP म्हणजे काय? जनरल डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्लोबल डेव्हलपमेंट प्लॅन, गव्हर्नमेंट डाटा प्रोसेसिंग. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. GDP म्हणजे देशात एका वर्षात निर्माण झालेल्या उत्पादन व सेवांची एकूण किंमत.
मित्रांनो 13 नंबरचा प्रश्न आहे आपला, भारतीय अंतराळ संशोधन संस्था कोठे आहे? पर्याय बघा, मुंबई, चेन्नई, श्रीहरिकोटा आणि बेंगळुरू. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? बेंगळुरू. स्पष्टीकरण बघा, इस्रोचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. मित्रांनो 14 नंबरचा प्रश्न बघा, विश्व धावपटू मिल्खा सिंग यांना काय म्हटलं जातं? तर पर्याय बघा, गोल्डन बॉय, फ्लाइंग सिख, रनिंग स्टार आणि झपाटलेला धावपटू. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? फ्लाइंग सिख. मिल्खा सिंग यांना त्यांच्या वेगासाठी फ्लाइंग सिख हे बिरुद मिळालं आहे. मित्रांनो 15 नंबरचा प्रश्न आहे बघा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? राजेंद्र प्रसाद, नेहरू, गांधी आणि राधाकृष्णन. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर काय बरोबर? राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 1950 साली पहिले राष्ट्रपती झाले होते. आपला 16 नंबरचा प्रश्न आहे, शून्य या संकल्पनेचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो पर्याय बघा, आर्यभट्ट, भास्कराचार्य, वराहमिहिर, रामानुजन. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? आर्यभट्ट. मित्रांनो 17 नंबरचा प्रश्न आहे बघा, ऑलिम्पिक दर किती वर्षांनी भरते? 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष आणि 5 वर्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? 4 वर्ष. ऑलिम्पिक खेळ प्रत्येक 4 वर्षांनी होतात. मित्रांनो 18 नंबरचा प्रश्न आहे बघा, ATMचे पूर्ण रूप काय आहे? ॲटोमॅटेड टेलर मशीन, ॲटोमॅटिक ट्रान्झॅक्शन मशीन, ॲक्टिव्ह टेलर मशीन, ॲटो ट्रान्सफर मशीन्स. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ॲटोमॅटेड टेलर मशीन. मित्रांनो 19 नंबरचा प्रश्न आहे बघा, महात्मा गांधी यांना राष्ट्रपती कोणी म्हटले होते? तर पर्याय बघा, जवाहरलाल नेहरू, नेताजी बोस, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? सुभाषचंद्र बोस. हे नेताजी बोस आणि सुभाषचंद्र बोस एकच पर्याय बरं का. नेताजींनी गांधींना राष्ट्रपती म्हणून संबोधले होतं. भारतीय संविधान तयार करण्यास किती वेळ लागला? तर हे उत्तर सर्वांनाच माहिती आहे, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. मित्रांनो 21 नंबरचा प्रश्न आहे बघा, हुमायून कोणत्या राजवंशाचा राजा होता? पर्याय बघा, मौर्य, गुप्त, मुघल, लोधी. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मुघल. हुमायून हा बाबरचा मुलगा आणि दुसरा मुघल सम्राट होता. मित्रांनो 22 नंबरचा प्रश्न बघा, JPG फाईल फॉर्मॅट कोणत्या प्रकारच्या फाईलसाठी वापरले जाते? पर्याय बघा, टेक्स्ट, व्हिडिओ, इमेज, साऊंड. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? इमेज. JPG हे इमेज फॉर्मॅटसाठी वापरलं जातं. 23 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे NDRFचे कार्य काय आहे? पर्याय बघा, कृषी विकास, संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि शिक्षण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय मित्रांनो? आपत्ती व्यवस्थापन. आपला 24 नंबरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, भारताची पहिली महिला पायलट कोण होती? तर कल्पना चावला, सरला ठकराल, सुनीता विल्यम आणि किरण बेदी. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सरला ठकराल. सरला ठकराल या भारतातील पहिल्या महिला पायलट होत्या. ते 1936 साली पायलट झाल्या होत्या. 25 नंबरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, इस्रो या संस्थेच्या स्थापनेचं वर्ष कोणतं आहे? पर्याय बघा, 1959, 1962, 1969, 1972. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? 1969. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली. आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो? तर हा राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. ते कोणाच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो? तर हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधले आजचे प्रश्न कसे वाटले मला कमेंट करून जरूर कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.